नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण टिफिनसाठी झटपट तयार होणारी अशी टमाट्याची चटणी करणार आहे. त्यासाठी आपण टमॅटो, कांदा, कोथिंबीर, लसूण आणि हिरवी मिरची कट करून घ्यायची. सर्वप्रथम तव्यावर तेल टाकून जिरे मोहरीचा तडका द्यायचा आणि त्यामध्ये लसूण लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा. नंतर हिरवी मिरचीसुद्धा छान फ्राय करून घ्यायची. नंतर कांदा परतवून घ्यायचा. कांदा छान लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा, नरम होईपर्यंत. ही तव्यावरची चटणी फार भारी लागते आणि झटपट तयार होते. आपल्याला किती घाई असली ना तरी टिफिनवर द्यायला, चपात्या झाल्या का लगेच आपण तव्यावर अशा प्रकारे चटणी करू शकतो आणि मुलांना पण टिफिनला देऊ शकतो. अगदी झटपट तयार होते. अशा प्रकारे कांदा नरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि हळद टाकून घ्यायची. नंतर त्यामध्ये कट केलेला टॅमॅटो टाकून द्यायचा आणि पूर्ण मिश्रण एकजीव करायचं. सर्व मसाला आणि एक वाफ येईपर्यंत थोडं झाकून घ्यायचं. वाफेवरच शिजू द्यायची. चपातीबरोबर, भाकरीबरोबर खूप छान लागते. अशा प्रकारे एक वाफ आल्याच्या नंतर आपण पूर्ण भाजी एकत्र करून छान मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे लगेच शिजते, करायला सोपी. नंतर त्यामध्ये थोडं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आणि एक वाफ काढून घ्यायची. आपल्याला जर गोड आंबट अशी करायची असेल ना तर थोडं साखर किंवा थोडासा गुळाचा खडा घालून घ्यायचा. अशा प्रकारे एक वाफ काढून आपली टमॅटोची तव्यावरची चटणी तयार होते. बघा, अशा प्रकारे आपली टोमॅटोची चटणी रेडी झालेली आहे. एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास कमेंट करा. थोडंसं थंड झाल्यावर टिफिनमध्ये भरून घ्यायचं. अशा प्रकारे आपला टिफिन रेडी. मुलंसुद्धा आवडीने खातात. धन्यवाद.